नमस्कार, अनुषू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आपण वृंदावनचे 4 धाम बघणार आहोत. तर वृंदावनमधील 4 धाम मंदिर हे खूप अनोखं आणि भव्य असं आहे. याची खासियत म्हणजेच एकाच ठिकाणी माता वैष्णोदेवी, भगवान शिव, राधाकृष्ण व शनिदेव यांचे दर्शन होते. पहिलं धाम माता वैष्णोदेवी धाम आहे. मुख्य आकर्षण म्हणजे 141 फूट उंचीची माता वैष्णोदेवींची मूर्ती आहे. गुहा तर फारच छान आहे. जम्मूमधील त्रिकुट पर्वताच्या गुहेसारखी कृत्रिम गुहा येथे तयार केलेली आहे. गुहेच्या आत नवदुर्गेचे दर्शन घडते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुसुमांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री अशा नवदुर्गेचं आपल्याला दर्शन घडतं. येथे भाविक नवरात्रीत मोठ्या प्रमाणात येतात. आणि मथुरा रेल्वे स्टेशनपासून वृंदावन हे अगदी 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि वेळेचा काहीच इथे हे नाही आहे. सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपण केव्हा पण जाऊ शकतो. आणि प्रवेश शुल्क अगदी मोफत आहे. ऑटो, टॅक्सी, बसने आपण सहज इथे पोहोचू शकतो. आता आपण वृंदावनमधील दुसरे धाम बघणार आहोत. दुसरे धाम हे शिवधाम आहे. भगवान शिव यांची मोठी अशी शिवलिंग व त्याभोवती अनेक देवता व कथा दाखविणारे शिल्पकार आहे. धामात गंगा, जमुना धारांचा कृत्रिम प्रवाह दाखवला आहे. आणि भाविक येथे महाशिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणात येतात. आणि महाशिवरात्र फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि आपण बघतोच का शिवांचं इथे फार आकर्षक अशा मूर्ती दाखवलेल्या आहे. आता आपण तिसरं धाम बघणार आहोत. तिसरं धाम आहे राधाकृष्ण धाम. हे धाम वृंदावनच्या परंपरेनुसार अत्यंत महत्त्वाचे आहे. राधाकृष्णांच्या विविध लीलांचे चित्रीकरण केले आहे. आतमध्ये भव्य मूर्ती व सुंदर अभिचित्र आहे. दररोज आरती, भजन होते. चौथं धाम शनिधाम. भगवान शनीला अर्पण केलेले धाम. शनिदेवांची मोठी मूर्ती वरत आहे. भक्तांचा विश्वास आहे की येथे दर्शन केल्यास शनीची 7.5 अष्टम शनी व इतर दोष कमी होतात.